70 ते 74 या काळामध्ये मी पोखरीला होतो आणि त्यावेळेला मी खेडेगावातून आले होते अर्थात आणि माझ्या भावाकडे शिक्षण झालं आणि मग आमचे मॅडम ह्या कोकणातल्या आहेत असं कळल्यानंतर आणखी आनंद झाला की कुणीतरी आहे आपल्या इकडचं आणि मॅडम आम्हाला ड्रॉइंग आणि मराठी शिकवायच्या. अर्थात ड्रॉइंग माझं खूप चांगलं होतं कारण मॅडम काय करायच्या एखादी आम्हाला द्यायच्या की पातळाची किनार ती छान काढल्यानंतर वर्गात दाखवायच्या म्हणजे ती आणि तू ड्रॉइंग नक्की तुझं चांगलं आहे तर कर पण इकडे काय असायचं इंटरमिजिएट ज्या ह्याच्या परीक्षा असायच्या ना तर त्या नेमका तेव्हा क्लास असायचा आणि इकडे ड्रॉइंगचा असायचा त्यामुळे मला ड्रॉइंगला जाताच आलं नाही आणि खरोखर ती खंत मला अजूनपर्यंत माझ्या मनात आहे. आणि मॅडमचं कसं की कसब्याला माझी बहीण राहायची तेव्हा त्या माहेरी यायच्या तेव्हा तिथे सुद्धा आम्ही दोघी फिरायला जायचो म्हणजे मॅडम हे मॅडम नसून आमची मैत्रिणीसारखं सगळं अगदी होतं. त्याच्यानंतर माझं माहेर रत्नागिरीला त्यामुळे मी रत्नागिरीला इथे मॅडम इथे आहेत म्हटल्यानंतर मी रत्नागिरीला सुद्धा येऊन कित्येक वेळा मी मॅडमकडे आलेली आहे आणि त्यांचं ते मग काही मनातलं परत गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी डोंबिवलीला असताना मॅडम आल्या होत्या आणि अचानक आम्ही एका कार्यक्रमाला भेटलो मी मॅडमना म्हटलं उद्या गुरुपौर्णिमा आहे तुम्ही माझ्याकडे यायचं तर मॅडम माझ्याकडे गुरुपौर्णिमेला डोंबिवलीला आल्या होत्या म्हणजे सतत त्यांच्या संपर्कात आम्ही राहिलेलो आहे. आणि नंतर काय योगायोगानं मी MA BEd केलं आणि मी सुद्धा मराठी विषय घेतला. त्यावेळेला मॅडमची सारखी आठवण यायची. मी मुलांना शिकवताना मी वृत्त आणि अलंकार शिकवत असताना मला ते सगळं पाठ हिमा साजा सतता येती गणे शार्दूल विक्रीडित आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक म्हणजे त्या ह्याच्या सकट माझं सगळं पाठांतर म्हणजे असं कसं काय तुम्हाला पाठांतर तुमचं असं कसं तुमचं पाठांतर एवढं ननमय गणानी मालिनी वृत्त होते म्हणजे इतकं त्यांनी आम्हाला छान शिकवलेलं अजूनही त्यांचं म्हणजे हे सगळं पाठांतर आमच्या मॅडमचं होतं आणि त्यांनी आम्हाला चांगलं शिकवलं आणि आम्ही मुलांना ते शिकवू शकलो याचा मला अतिशय आनंद होतो. आणि म्हणून मॅडमनी जे काही आम्हाला मराठी शिकवलं त्याच्यातून मी MA केलं आणि त्याच्यानंतर त्यांना जशी आवड होती नाटकाची तशी मलाही नाटकाची आवड होती आणि ते सुद्धा मी माझ्या सगळ्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या सतत एकांकिका बसून मी कॉम्पिटिशनला नेत होते आणि सतत मी मॅडमच्या कॉन्टॅक्टमध्ये होते. मॅडम तुम्हाला जी जी आवड आहे ती मला आहे आणि मी ती जोपासते आणि म्हणून सतत कधी ना कधी सत्यवती किंवा सगळे म्हणायचे की मॅडमने भेटायला कधी जायचं मी म्हणायची तुम्ही कधी या आपण मॅडमना भेटायला जाऊया. आणि ही सत्यवतीनं सुद्धा इथं BEd केलं ना तर तेव्हा सुद्धा ती मला वाटतं कॉन्टॅक्टमध्ये होती मॅडमच्या. तर मला माझ्या अशा मैत्रिणी म्हणतात की 70 ते 74 तुम्ही त्या शाळेमध्ये होतात आणि तुम्ही तुमच्या मैत्रिणी आणि मॅडमना अजून तुम्ही भेटताय ही म्हणजे खूप कमालीची गोष्ट आहे. आम्ही एका सुद्धा शिक्षकाला मी कधीच विसरलोय. म्हटलं नाही माझे म्हटलं कुलकर्णी सर आहेत की ते मराठी शिकवायचे त्यांना सुद्धा पुण्यात जाऊन मी भेटले. आम्ही मध्यंतरी काटदरी आला होता तेव्हा आम्ही सगळे पुण्याला एकत्र भेटलो होतो आणि सरांचा आम्ही तिथे सत्कार केला. तर असे आमचे हे दोन्ही शिक्षक कुलकर्णी सर आणि आमच्या जोगळेकर मॅडम खरोखर म्हणजे असे शिक्षक मिळणं आताच्या काळात शक्यच नाही. जोगळेकर सर मला गणित शिकवायचे सायन्स आणि गणित तर त्यांचंही शिकवणं खूप छान होतं. पण म्हणजे असे शिक्षक मिळणं आणि आत्ताचे शिक्षक आणि तेव्हाचे शिक्षक खूप फरक आहे. आमच्या कविता सगळ्या पाठ आहेत. क्षर आला तो धावून आला काळ त्याची ही चाल लावली पूर्ण कविता माझी पाठ आहे. म्हणजे आत्ता नव्हे मला मॅडमनी शिकवलेली होती आणि तेव्हा आम्ही पाठ केलेली आहे ती माझी अजून पाठ आहे आणि ती मी YouTubeवर टाकलेली पण आहे. की आमच्या मॅडमनी सगळ्या कवितेना व्यवस्थित चाली लावून आमच्यापर्यंत त्या पोहोचवलेल्या असे शिक्षक मिळणारे आम्ही भाग्यवान विद्यार्थी आहोत हेच मला म्हणायचं आहे. म्हणून नमस्कार. खूप 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 कसं करायचं केलाच